आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह, जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। नमस्कार। जागतिक पर्यावरण दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन। यावर्षी या दिनाची संकल्पना जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत अशी आहे। या संकल्पनेला अनुसरून भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रव्यापी मोहीम सुरू केली आहे। आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पर्यावरण आणि निसर्ग संपदेचे जतन आणि संवर्धन याविषयी अतिशय संवेदनशील आहेत। पर्यावरणाची काळजी घेणे आपली सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे। प्लास्टिक हे पर्यावरणीय दृष्ट्या धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे। म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या पर्यावरण दिनापासून 31 ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचे आयोजन केले आहे। यासाठी आपण राज्यभरात शाळा, महाविद्यालय, युवक गट, स्वयंसेवी संस्था व उद्योगांना सोबत घेऊन जनजागृती करत आहोत। याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायती राज संस्था, बाजार, उद्योग, व्यापार संघटना यांच्या माध्यमातून पाणथळे व संरक्षित स्थळे अशा प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर पोहोचून प्लास्टिक मुक्तीचे उपक्रमही राबवणार आहोत, ज्यात प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, विलगीकरण व विल्हेवाट लावणे, प्लास्टिकच्या पुनर्वापरास प्रोत्साहन देणे असे कार्यक्रम आपण राबवणार आहोत। या प्लास्टिक निर्मूलनाच्या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी देखील आपल्याला करतो। प्लास्टिकचा नायनाट हा पर्यावरण जतन संवर्धनाचा सुलभ आणि सहज सोपा मार्ग आहे। येणाऱ्या पिढीला प्रदूषण मुक्त, पर्यावरणीय दृष्ट्या सुदृढ असे विश्व सुपूर्द करूया। या निर्धारासाठी आपली प्लास्टिक प्रदूषणाचा अंत मोहीम यशस्वी व्हावी यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।